विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवानिमित्त झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा। विश्वरत्न बाबासाहेबांनी जे आपलं म्हणणं मांडलं त्यात सगळ्यात महत्त्वाचा, त्याच्या केंद्रस्थानी असणारा एक फार महत्त्वाचा विचार आहे। अन्याय, अत्याचार, असमानता, लिंगभाव, जातीभेद, अस्पृश्यता, भांडवली व्यवस्था, शोषण या सगळ्यांच्या संदर्भाने बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रचंड प्रचंड चीड होती। पण दादा हो, ही चीड व्यक्त करताना बाबासाहेबांनी कधीही कुणाला शिवीगाळ केली नाही। बाबासाहेबांनी कधी कुणाची कॉलर पकडली नाही, कुणाच्याही माता भगिनींना प्रताडित करणारा एकही अपशब्द वापरला नाही। काही वाचिक मानसिक शुद्धता ज्याला म्हणतात तो शुद्ध बुद्धांचा आचरण धर्म बाबासाहेबांनी पाळला। हे मी का सांगतेय, कारण आपण विद्रोही नक्की असलं पाहिजे, पण विद्रोह करणं म्हणजे निव्वळ उरबडवेपणा नाही। विद्रोह हा सृजनशील असला पाहिजे, विद्रोह हा सकारात्मक असला पाहिजे। सृजनशील आणि सकारात्मक विद्रोहातच नवनिर्मितीची बीजे असतात, आणि अशी नवनिर्मिती घडवायची असेल तर एक रचनात्मक कृती कार्यक्रम असला पाहिजे। शासनकर्ती जमात होणे अर्थात निर्णय प्रक्रियेच्या ठिकाणी पोचण्यासाठी प्रयत्न करत राहणे। बाबासाहेब नुसते बोलण्यापेक्षा बाबासाहेब कृतीमध्ये आणूया, कारण आपण भक्त नाही आहोत, आपण अनुयायी आहोत। सर्व अनुयायांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा।